मागच्या लेक्चरला चोरडिया सरांनी तुम्हाला व्हॉट इज मीन बाय कॅश डिस्काउंट, व्हॉट इज मीन बाय ट्रेड डिस्काउंट या दोन कन्सेप्ट विषयी माहिती दिली. आज आपण नवीन कन्सेप्ट विषयी माहिती घेणार आहोत आणि ती कन्सेप्ट म्हणजे गुडविल. गुडविल is the one type of asset. Goodwill is the one type of asset. Asset, there are various types of asset: fixed asset, current asset, tangible asset. There are so many types of asset, but goodwill is also one type of asset, but goodwill is intangible asset. What is mean by intangible asset? Intangible asset, it means those assets do not see your eyes or our eyes. That asset is called intangible asset. In Marathi, ज्या असेट तुमच्या आणि माझ्या डोळ्याला दिसत नाहीत अशा असेटला इंटँजिबल असेट असं म्हटलं जातं. दोज असेट डू नॉट सीन युअर आईज ऑर अवर आईज. You cannot be touched, you cannot be handled. That asset is called intangible asset. Goodwill is also intangible asset. Goodwill is also intangible asset. Simple definition of goodwill is goodwill is an intangible asset, or goodwill may be described. Goodwill may be described as the aggregate of those intangible attributes of a business which contribute to its superior earning capacity or normal return on investment. It is the intangible asset, but goodwill can be increased. Remember that goodwill can be increased business reputation. Business can be goodwill can be increased revenue of a business. Goodwill can be increased business earning capacity or revenue capacity. Business increased, it means when there are two business, one business is started before 10 years and one business is started before 1 year. 10 years business and 1 year's business earning capacity can be different. If business is old, that business goodwill can be increased and increased. When you start the new business, in a new business there are no goodwill. In Marathi, जेव्हा तुमचा बिझनेस जसा जुना होत जातो तसं त्या बिझनेसचं गुडविल वाढत जातं. जर तुम्ही नव्याने तुमचा धंदा सुरू केलेला असेल तर त्या धंद्याचं गुडविल नसतं. गुडविल हा शब्द बऱ्याच वेळेस तुम्ही ऐकलेला असेल, परंतु गुडविल म्हणजे नेमकं काय? गुडविल ही अशी एक प्रकारची असेट आहे, ती डोळ्याला दिसत नाही, ती तुम्हाला हाताळता येत नाही, तुम्ही टच करू शकत नाही, परंतु ती असेट आहे. अशा असेटला गुडविल म्हटलं जातं. तिला असेट का म्हटलं जातं? त्याचं कारण असं, गुडविल धंद्याचं रेप्युटेशन वाढवतं. ज्या धंद्याला गुडविल असेल त्या धंद्याचं गुडविल रेप्युटेशन वाढवतं. गुडविल बिझनेस वाढवतो याचा अर्थ असा, समजा तुमचा जर 1 वर्षाअखेर उदाहरणार्थ 2 बिझनेसमन आहेत. एका बिझनेसमननं 10 वर्षापूर्वी धंदा सुरू केलेला आहे, दुसऱ्या बिझनेसमननं 5 वर्षापूर्वी धंदा सुरू केलेला असेल. 10 वर्षापूर्वी स्टार्ट झालेला बिझनेसमनचा नफा हा जर समजा 5 लाख रुपये असेल आणि 5 वर्षापूर्वी ज्या दुकानदाराने धंदा सुरू केला त्याचा नफा जर हा 2 लाख रुपये असेल, दोघांनी भांडवल सारखंच टाकलेलं आहे, दोघांनी भांडवल धंद्यामध्ये 5-5 लाख रुपये इन्व्हेस्ट केलेले आहे, परंतु एकाचा नफा आहे 5 लाख रुपये, दुसऱ्याचा नफा आहे 2 लाख रुपये. हा फरक का? त्याचा फरक असा आहे
किंवा कारण आपल्याला असं सांगता येईल, ज्या बिझनेसमननं धंदा 10 वर्षापूर्वी सुरू केलेला असेल, त्या धंद्यापासून त्याने धंद्यामध्ये त्याचं स्वतःचं टेक्निक वापरून, स्किल वापरून धंद्यापासून कस्टमरला चांगली सर्व्हिस दिली, उत्तम प्रतीचा माल विकला किंवा क्वालिटी मालाची त्याने टिकविली. आजपर्यंत जे कस्टमर आलेले असतील त्यांना कुणालाही त्याने नाराज केलं नाही. प्रत्येक कस्टमरला चांगली सर्व्हिस दिली, गुड सर्व्हिस दिली. या त्याच्या गुड सर्व्हिसमुळे, चांगल्या मालामुळे किंवा त्याच्या बोलण्यामुळे कस्टमर त्याचा जोडत गेला. कारण ज्या कस्टमरला चांगला क्वालिटेटिव्ह माल दिलेला असेल, तो त्या कस्टमरने इतर कस्टमरला जर माहिती दिली, नाही तुम्ही जर चांगला माल पाहिजे असेल तर XYZ दुकानामध्ये जा, म्हणजे जो तुमचा कायमचा कस्टमर असेल तो कस्टमर जेव्हा नवीन कस्टमरला, नवीन ग्राहकाला माहिती देतो, तो नवीन ग्राहक परत दुसऱ्या ग्राहकाला माहिती देतो, तो दुसरा ग्राहक तिसऱ्या ग्राहकाला माहिती देतो. म्हणजे ही ग्राहकांची जी साखळी वाढत जाते, ती साखळी वाढणं म्हणजे त्या धंद्याचं रेप्युटेशन वाढणं, त्या धंद्याचं गुडविल वाढणं. कारण जो मूळ बिझनेसमन असतो, त्या मूळ बिझनेसमनशी प्रत्यक्ष कस्टमर जो कॉन्टॅक्टमध्ये आलेला असतो, प्रत्यक्ष ज्या कस्टमरने मालाची खरेदी केलेली असते, त्या कस्टमरनं जर इतर कस्टमरला माहिती दिली, हे कशाचं प्रतीक आहे? तुमच्या रेप्युटेशनचं, तुमच्या प्रतिष्ठेचं, बरोबर आहे. तर गुडविल हे धंद्याची प्रत वाढवते, गुडविल धंद्याची प्रतिष्ठा वाढवते, गुडविल धंद्याचं नावलौकिक वाढवतं. मग ज्यावेळेस धंद्याची, बिझनेसची पत, प्रतिष्ठा, नावलौकिक वाढते, यालाच म्हटलं जातं गुडविल. मग धंद्याची पत, प्रतिष्ठा जर वाढली तर त्याचा परिणाम काय होतो? तुमचा बिझनेस वाढतो. बिझनेस म्हणजे काय वाढतो? तुमचा सेल वाढतो. सेल वाढला म्हणजे तुमचा नफा वाढतो. आणि आपण धंदा हा नफा मिळवण्यासाठीच करत असतो. इफ एनी बिझनेसमन कॅन स्टार्ट or form his business to make the profit from a business. तुमचं उद्दिष्ट जर नफा मिळवण्यासाठी असेल आणि नफा वाढविण्यासाठी निश्चितपणे ते गुडविल हे तुम्हाला मदत करत असतं. कारण गुडविलमुळे तुमच्या धंद्याचं रेप्युटेशन वाढतं, गुडविलमुळे तुमच्या धंद्याची क्रेज वाढते, नावलौकिक वाढतो, प्रत वाढते, प्रतिष्ठा वाढते. म्हणून गुडविल इज द इंटँजिबल असेट. ती तुम्हाला दिसत नाही. गुडविल किती वाढलेला आहे हे तुम्हाला दिसत नाही. साधं उदाहरण देतो. फुलामध्ये सुगंध असतो, परंतु तो दिसतो का? नाही. ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्ष वास घेता त्यावेळेस तुम्हाला कळतो का या फुलामध्ये सुगंध आहे. किंवा तुम्ही जर एखाद्या दूरगावी गेलेला असाल, चार पाच वर्ष झालेलं असेल, तुम्ही तुमच्या घरी आलेले नाही, तुम्हाला तुमच्या आई आणि वडिलांची आठवण झाली, तुम्ही शांतपणे 2 सेकंद डोळे मिटले आणि आईची प्रतिकृती डोळ्यासमोर आली, वडिलांची प्रतिकृती डोळ्यासमोर आली. काही क्षणात तुमच्या आईचा चेहरा, तुमच्या वडिलांचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर येतो. तिथं प्रत्यक्ष आहेत का ते? तुम्ही ज्या क्षणाला, ज्या ठिकाणी, ज्या स्थानावर बसलेले असतात त्या ठिकाणी तुमचे आईवडील नसतात, परंतु अप्रत्यक्षरित्या तुम्हाला त्यांची प्रतिकृती दिसते, बरोबर आहे. त्यांचं अस्तित्व तुम्हाला वाटतं का नाही, आपले आईवडील इथं आहेत. मग हे जे अप्रत्यक्षरित्या तुम्ही आईवडिलांची प्रतिकृती डोळ्यासमोर आणतात, त्याच प्रकारे गुडविल जरी धंद्यामध्ये आपल्याला दिसत नसलं तरी अप्रत्यक्षरित्या, प्रत्यक्षरित्या गुडविल धंद्याचं रेप्युटेशन वाढवण्यासाठी, धंदा वाढवण्यासाठी, धंदा टिकविण्यासाठी, धंद्याचा नफा वाढवण्यासाठी मदत करत असतं. ही जी कन्सेप्ट आहे याला म्हणतात गुडविल. कारण गुडविल जर धंद्याचं नसेल तर त्या धंद्याची विक्री किंवा सेल हा जास्त राहणार नाही. तुम्ही जर तुमच्या कस्टमरला सर्व्हिस चांगली दिली नाही तर तुमचा धंदा वाढणार नाही, धंदा वाढणार नाही, तुमचा सेल जास्त होणार नाही, सेल जास्त झाला नाही, तुम्हाला प्रॉफिट कमी मिळेल. म्हणून प्रॉफिट वाढविण्यासाठी गुडविल मदत करत असतं, धंदा टिकविण्यासाठी गुडविलची मदत होत असते. कारण का? गुडविलचं व्हॅल्युएशन करता येतं. गुडविल खऱ्या अर्थाने
दोन प्रकारचे गुडविल असतात. गुडविल कॅन बी डिवायडेड इनटू टू टाइप. सेल्फ इन्क्रीज्ड गुडविल आणि दुसरं परचेस गुडविल. सेल्फ इन्क्रीज्ड गुडविल आणि परचेस गुडविल. व्हॉट इज मीन बाय सेल्फ इन्क्रीज्ड गुडविल? सेल्फ इन्क्रीज्ड गुडविल मी मला तुम्हाला उदाहरण दिलं होतं. हा समजा हा इथं तुमचं शॉप आहे, इथं तुम्ही व्यवसायाचे मालक आहात. हा कस्टमर आला, कस्टमरने माल घेतला. तो कस्टमर जर तुम्ही त्याला चांगल्या प्रकारचा माल दिला, उत्तम प्रकारचा माल दिला, तर हा कस्टमर तुमचा कायमस्वरूपी टिकून राहील. आणि जर समजा तुमचं मिठाईचं दुकान आहे, उदाहरण जर द्यायचं झालं मिठाईचं दुकान आहे, तुम्ही उत्कृष्ट प्रकारची मिठाई तयार करता, स्वतः तयार करता आणि ती तुम्ही कस्टमरला विकता. आता ज्यावेळेस तुमच्याकडे अनेक कस्टमर येतील, ते कस्टमर केव्हा येतील? जर तुम्ही तुमची मिठाई उत्कृष्ट प्रतीची, चांगल्या क्वालिटीची या कस्टमरला पुरवली तर. मान्य? मग जर समजा चांगल्या प्रकारचा माल तुम्ही पुरवत असाल आणि या कस्टमरचे अनेक मित्र असतील, या कस्टमरचे सुद्धा अनेक मित्र असतील. समजा एखाद्या मित्राच्या घरी एखादा समारंभ असेल, तर त्या समारंभासाठी जर मोठ्या प्रमाणामध्ये मिठाई हवी असेल, कदाचित समजा हा झेड असेल, या झेडनं वायला विचारलं तर बाबा रे मला मिठाई घ्यायची आहे, मी कुठून घेऊ? हा निश्चितपणे ज्यावेळेस तुमचं नाव सांगेल तर तू एक्स या व्यक्तीकडे जा, एक्स या मिठाईवाल्याकडे जा, तिथं 100% तुला चांगल्या प्रकारची मिठाई मिळेल, माझ्या खात्रीवर जा, माझ्या गॅरंटीवर जा, असं ज्यावेळेस वाय झेडला सांगेल आणि झेड ज्यावेळेस एक्सकडे येईल आणि मिठाई खरेदी करेल, झेड एक्सकडे येईल आणि ज्यावेळेस मिठाई खरेदी करेल, या एक्सने झेडला बोलवलं का? नाही बोलवलं. कोणी कोणाला पाठवलंय? या वायने. हा जो वाय कस्टमर आहे जुना, या वायने झेडला माहिती दिली, इन्फॉर्मेशन दिली. वायने अप्रत्यक्षरित्या झेडची जाहिरात, वायने एकची अप्रत्यक्षरित्या झेडची जाहिरात केली, म्हणून हा झेड इकडे गेला. पण झेड ज्यावेळेस असे अनेक कस्टमर ज्यावेळेस डायरेक्टली या एक्सकडे जातात, नवीन कस्टमर ज्यावेळेस एक्सकडे जातात, का जातात? तर याने पुरवलेल्या यांना सर्व्हिसमुळे आणि त्या सर्व्हिसमुळे यांनी दिलेली यांना माहिती, यामुळे तुमचं साहजिकच नावलौकिक वाढतं, तुमची पत वाढते, तुमची प्रतिष्ठा वाढत जाते आणि त्या पत प्रतिष्ठामुळे किंवा गुडविलमुळे, नावलौकिकामुळे नवीन कस्टमर तुमच्याकडे जे जोडले जातात आणि नवीन कस्टमर जोडल्यामुळे तुमची जी पत गुडविल जे वाढतं, या गुडविलला सेल्फ इन्क्रीज्ड गुडविल असं म्हटलं जातं. या गुडविलला काय म्हटलं जातं? सेल्फ इन्क्रीज्ड गुडविल. आणि दुसरं उदाहरण परचेस्ड गुडविल. समजा एक दुसरा दुकानदार असेल, या दुसऱ्या दुकानदाराने कशाच प्रकारचा व्यवसाय सुरू केलेला असेल, कोणता? मिठाईचा. समजा तुमचा नफा पाहून दुसऱ्याला तुमचा हेवा वाटू लागला, यानेही मिठाईचं दुकान सुरू केलं. तुम्हाला वर्षाकाठी समजा 5 लाख रुपये नफा मिळत असेल, याने बघितलं अरे इतर कस्टमरची खूप वर्दळ आहे, त्याला नफा 5 लाख रुपये झालाय, चांगली प्रॉपर्टी कमवली, याने पण तसंच दुकान सुरू केलं मिठाईचं. मग जरी त्याने दुकान सुरू केलं तरी पण याच्यासारखीच तो क्वालिटी द्यायला लागला, सगळ्या गोष्टी याची डुप्लिकेट याने पेस्ट केली, याच्या धंद्याची थोडक्यात डुप्लिकेटपणा इथं याने सुरू केला, सर्व्हिस द्यायला लागला. पण त्याला वर्षाकाठी खूप प्रयत्न करूनही फक्त 2 लाख रुपये नफा मिळू लागला. वर्षाकाठी किती नफा मिळायचा? 2 लाख. याला 5 लाख रुपये नफा मिळतो, तेवढंच भांडवल यांनी टाकलेलं आहे, परंतु त्याला 2 लाख रुपये नफा मिळतो. हा फरक का? फरक असा आहे कारण याचं जे रेप्युटेशन आहे हा जुना आहे, याचं रेप्युटेशन हे बाजारपेठेमध्ये निश्चितपणे जास्त आहे. याचं रेप्युटेशन, याची माहिती, याची जाहिरात बाजारपेठेमध्ये कमी आहे, म्हणून याच्याकडे कस्टमर कमी आहे, म्हणून त्याचा सेल कमी असेल, नफा कमी, याचा सेल जास्त असेल तर नफा जास्त असतो. म्हणून काही दिवसांनी सरळ यांनी
आहेत, मी खूप प्रयत्न केले, परंतु तुझ्या इतकी माझी विक्री होत नाही. हे काम करतो का? उदाहरणार्थ हा धंदा मी पूर्णपणे विकत घेतो, परचेस करतो, देतो का? याने सांगितलं ठीक आहे, माझ्या धंद्यामध्ये मी 10 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. माझ्या धंद्यामध्ये मी 10 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. मला जर तू 12 लाख रुपये देणार असेल, मला जर तू 12 लाख रुपये देणार असेल ह्या क्षणाला, तर मी माझा सर्व धंदा हा 12 लाख रुपयाला तुला विकतो. हा तयार झाला. कारण याने पाहिलं आपण 12 लाख रुपये जर आपण टाकले तर आपल्याला लगेच नफा सुरू होणार आहे. आपल्याला वेट अँड वॉच करण्याची गरज नाही. म्हणून याने 12 ला 10 कोटीला वाढून घ्यायचं असते. 10 कोटी 12 कारण नफ्याचं प्रमाण जास्त आहे. 10 कोटी रुपये मी गुंतवणूक केली आहे. जर तू 12 कोटी रुपये मला देणार असेल तर मी हा धंदा तुला आहे त्या स्थितीमध्ये हँड ओव्हर करेन. कोण बोललो कोणाला? हा एक नवीन दुकानदार, त्याच्या स्पर्धा करा. समजा तो ए असेल, ही व्यक्ती असेल, या नवीन स्पर्धकाला त्याने नवीन व्यावसायिकाला सांगितलं 12 कोटी रुपये जर तुम्हाला देणार असेल तर मी माझा धंदा आहे तसा तुला स्वाधीन करेन. तो तयार झाला कारण नफा त्याला दिसतोय. याने 12 कोटीला एने या एक्स कडून 12 कोटी रुपयाला 12 करोड रुपयाला हा धंदा विकत घेतला. विकत घेतला म्हणजे काय केलं? परचेस केला. मग परचेस केला, परंतु ऍक्च्युअल प्रॉपर्टी किती होती? ऍक्च्युअल असेट किती होत्या तिथं? 10 कोटीच्या. त्याने किती रुपयाला दिला? 12 कोटीला. म्हणजे जे 2 कोटी आहे, 2 करोड जे आहे, हे काय जास्त दिले त्याने? 2 करोड रुपये या ए वायला जास्त दिले, प्रीमियम दिला. हा प्रीमियम म्हणजे एक्स्ट्रा मनी पेड. एक्स्ट्रा मनी पेड कशाच्या एक्स्ट्रा? ओरिजिनल जेवढ्या असेट होत्या असेटपेक्षा जास्त रक्कम हे झेडला देण्यास तयार झाला. हे तयार होणं याचाच अर्थ या एक्सला 2 कोटी रुपये जे ज्यादा मिळाले ते गुडविलच्या स्वरूपात मिळाले. आणि येणे एक्सला जे 2 कोटी रुपये ज्यादा दिले ते ज्यादा देणं म्हणजे गुडविल कोटी दिले आणि 2 कोटी रुपये गुडविल कोटी येणं एक्सला जी रक्कम दिली या 2 कोटीला 2 करोडला म्हणतात परचेस्ड गुडविल. परचेस्ड गुडविल. परचेस्ड गुडविल याचा अर्थ थोडक्यात बिझनेस विकत घेताना आहे त्या ऍक्च्युअल असेटपेक्षा जी जादा रक्कम परचेसर सेलरला देतो त्याला म्हणतात परचेस्ड गुडविल. आणि सेल्फ इन्क्रीज्ड गुडविल म्हणजे स्वतः कस्टमरला डायरेक्ट सर्व्हिस देऊन स्वतःच्या कर्तृत्वापासून जी नावलौकिकता प्राप्त झालेली असते त्याला म्हणतात सेल्फ इन्क्रीज्ड गुडविल. रिमेंबर दॅट सेल्फ इन्क्रीज्ड गुडविल डू नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. सेल्फ इन्क्रीज्ड गुडविल जे असेल ते पुस्तकामध्ये बुक्स ऑफ अकाउंटन्सीमध्ये जे स्टँडर्ड्स आहेत, अकाउंटन्सीचे जे आपले स्टँडर्ड्स आहेत त्यातला 26वा जो नियम आहे त्या अकाउंटिंग स्टँडर्डच्या 26व्या नियमानुसार सेल्फ इन्क्रीज्ड गुडविल डू नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट बट परचेस्ड गुडविल कॅन बी रेकॉर्डेड. परचेस्ड गुडविल कॅन बी रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. म्हणून परचेस्ड जे गुडविल असेल ते परचेस्ड गुडविल तुम्ही पुस्तकामध्ये रेकॉर्ड करू शकता, पण सेल्फ इन्क्रीज्ड गुडविल हे पुस्तकामध्ये रेकॉर्ड केलं जात नाही किंवा करता येत नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे गुडविल कन्सेप्ट का सांगितली? कारण व्हॅल्युएशन गुडविल कॅन बी व्हॅल्यूड. गुडविल कॅन बी व्हॅल्यूड. तर व्हॅल्यूड कसं केलं जातं त्याच्या 4-5 मेथड आहेत, परंतु तुमच्या पुढे किंवा याच वर्षी व्हॅल्युएशन ऑफ गुडविल, ॲव्हरेज प्रॉफिट मेथड, सुपर प्रॉफिट मेथड, न गुडविलचं व्हॅल्युएशन कॅल्क्युलेशन कसा करावं लागतं किंवा केलं जातं याविषयीची माहिती आपण नंतर पाहूया. परंतु व्हॉट इज मीन बाय गुडविल? गुडविल इज द इंटेंजिबल asset. Goodwill can be increased
decreased business reputation, or goodwill can be increased reputation of business. Goodwill can be increased sale of business. Goodwill can be increased profit of business. गुडविल हा धंद्याच्या वाढीसाठी मदतच करतं. म्हणून गुडविल ही एक प्रकारची असेट आहे. जरी असेट असली तरी पण ते गुडविल सेल्फ इन्क्रीज्ड आहे का परचेस्ड गुडविल आहे ही बाब लक्षात घेऊन तुम्ही त्या गुडविलला ट्रीटमेंट देऊ शकता. ठीक आहे. एवढ्या व्हॉट इज मीन बाय गुडविल, गुडविलचं तुम्हाला माहिती मिळाली असेल. आणखीन पुढची कन्सेप्ट आपल्याला सांगते सॉल्व्हंट. सॉल्व्हंट, व्हॉट इज मीन बाय सॉल्व्हंट? सॉल्व्हंट मीन्स सदन. आर्थिक परिस्थिती ज्याची चांगली असेल त्या व्यक्तीला आपण सॉल्व्हंट पर्सन असं म्हणतो. इन सिंपल वर्ड, व्हॉट इज मीन बाय सॉल्व्हंट पर्सन? इफ अ पर्सन्स असेट इज more than his liability, if any person's asset is more than his liability, that person is called solvent person. बिझनेस मध्ये असेट आणि लायबिलिटी ह्याही कन्सेप्ट आपण नंतर विचारात घेणार आहोत. असेट म्हणजे मालमत्ता, लायबिलिटी म्हणजे कर्ज. जेव्हा कर्जापेक्षा लायबिलिटीपेक्षा असेट मालमत्ता ह्या जास्त असतात ती व्यक्ती सॉल्व्हंट पर्सन असते. उदाहरणार्थ समजा तुमच्या एकूण असेट्स आहेत 10 लाख रुपये. तुमच्या एकूण असेट्स किती आहेत? 10 लाख रुपये. आणि तुम्हाला या आहेत असेट तुम्हाला देणं आहे, लायबिलिटी आहे एकूण तुमच्या 5 लाख रुपये. तुमच्या लायबिलिटीज आहेत 5 लाख रुपये. म्हणजे असेट ह्या लायबिलिटी पेक्षा जास्त आहे. मग आज जरी तुम्ही तुमचा धंदा बंद केला तरी तुमच्या जवळ शिल्लक किती रुपयाचे असेट राहतील? 5 लाख रुपयाच्या. म्हणजे तुमची आर्थिक परिस्थिती ही चांगली राहील. म्हणजे थोडक्यात when asset is more than liability, that time that person is called solvent person. Vice versa, insolvent person. Insolvent person, it means when its asset is less than, if asset is less than his liability, that person is called insolvent person. जेव्हा लायबिलिटी पेक्षा असेट कमी असतात, याच्या उलट असेट पेक्षा लायबिलिटी जास्त असतात, अशा व्यक्तीला इनसॉल्व्हंट पर्सन असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ असेट असतील 1 लाख रुपयाच्या आणि तुम्हाला देणं आहे 1,50,000 रुपयाचं. 1,50,000 रुपये देणे, परंतु ऍक्च्युअल असेट किती तुमच्याजवळ? 1 लाख रुपयाच्या. म्हणजे 50,000 रुपयाचं जे कर्ज आहे तुम्ही ते फेडू शकत नाही, परतफेड करू शकत नाही. म्हणजे असेटपेक्षा लायबिलिटी जास्त असतील तर तुमची आर्थिक परिस्थिती सदन नाही. तुम्ही कर्ज वाहता किंवा कर्जदार आहात असा त्याचा अर्थ होतो. सॉल्व्हंट आणि इनसॉल्व्हंट पर्सन याचाही या कन्सेप्टचाही आपल्याला पुढे उपयोग पडणार आहे किंवा होणार आहे. पुढची कन्सेप्ट आपल्याला सांगता येईल अकाउंटिंग इयर. अकाउंटिंग इयर each and every business month's accounting year is 12 months. Remember that each and every business month's accounting year, or it is also called financial year. It is also called financial year. Each and every business month's financial year is start 1st April and end 31st March every year. April 1st April to 31st March. Total months is 12 months. So I can say each and every business month's financial year is 12 months. But when its financial year start?
1 एप्रिल अँड एंड 31 मार्च. प्रत्येक बिझनेसमनचं फायनान्शियल इयर हे 12 महिन्याचं असतं आणि ते फायनान्शियल इयर केंद्र सरकारच्या नियमानुसार किंवा सूचनेनुसार प्रत्येक बिझनेसमधनं 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीमध्ये जेवढे ट्रान्झॅक्शन होतील त्या ट्रान्झॅक्शनचा जमा खर्च लिहावा आणि 31 मार्चला बंद करावा. तुम्ही मार्च एंड असं आपण बऱ्याच वेळेस म्हणतो. ज्यावेळेस तुम्हाला बँकेतून पैसे काढायचे असतात, तुम्ही बँकेकडे गेला, त्या तारखेला समजा 30 तारीख असेल किंवा 31 तारीख असेल, बँकचे कर्मचारी सांगतात नाही मार्च एंड चालू आहे, तुम्ही 2 तारखेला या, 4 तारखेला या सांगतात. म्हणजे मार्च एंड हा शब्द तुमच्या कानावर गेलेला असेल म्हणून मार्च एंड याचा अर्थ असा 31 तारखेपर्यंत 1 एप्रिल पासून तर 31 तारखेपर्यंत जेवढे व्यवहार झालेले असतील तेवढे व्यवहार त्या तारखेनुसार त्या पुस्तकामध्ये संबंधित पुस्तकांमध्ये बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेकॉर्ड करणं आणि 31 मार्चला सगळे पुस्तकं हे क्लोज केले जातात, बंद केले जातात बिकॉज ऑफ टू असर्टेन द प्रॉफिट फ्रॉम बिझनेस. कारण नुसते जमा खर्च लिहून चालत नाही, बुक्स ऑफ अकाउंटमध्ये ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करून चालत नाही, पण ते रेकॉर्ड केलेले ट्रान्झॅक्शन बरोबर आहेत का हे पाहण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे अकाउंटन्सी. त्या अकाउंटन्सीनुसार आपल्याला आपण रेकॉर्ड केलेले ट्रान्झॅक्शन हे बरोबर आहेत किंवा नाही याची अचूकता आपल्याला कळते. आणि वर्षाच्या शेवटी ज्यावेळेस 12 महिने पूर्ण होतात तर 31 मार्चला सगळे बुक्स ऑफ अकाउंट क्लोज केले जातात, बंद केले जातात. याचा अर्थ बॅलन्स शोधले जातात. बॅलन्स काढल्यानंतर तिथं जेवढे लेजर आहे जर्नलवरून लेजर तयार केलं जातं, लेजरवरून ट्रायल बॅलन्स तयार केला जातो, ट्रायल बॅलन्सवरून फायनल अकाउंट्स तयार केले जातात. कसे तयार केले जातात तो भाग वेगळा आहे, परंतु इथं जे वेगवेगळे जर्नल लेजर असतात ते सगळे लेजर्स क्लोज केले जातात. सम लेजर अकाउंट शो डेबिट बॅलन्स, सम लेजर अकाउंट शो क्रेडिट बॅलन्स. ते डेबिट आणि क्रेडिट बॅलन्स, डेबिटचा बॅलन्स ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला, क्रेडिटचा बॅलन्स ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला या पद्धतीने रेकॉर्ड केले जातात आणि बुक्स ऑफ अकाउंट क्लोज केले जातात. परंतु रिमेंबर दॅट एक वाक्य लक्षात ठेवा परत, नवीन बिझनेसमन असेल त्या नवीन बिझनेसमनचं 12 इयरचंच वर्ष असेल असं नाही, त्याचं 6 महिन्याचं सुद्धा असू शकेल. त्याने मध्ये समजा 1 जुलैला धंदा सुरू केला, 1 जुलैला धंदा सुरू केला, 1 जुलै ते 31 मार्च पर्यंत जो काय कालावधी होईल हे त्याचं फायनान्शियल इयर राहील. म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि ते पुढचे 9 महिन्याचं याचं किती महिन्याचं फायनान्शियल इयर राहील 9 महिन्याचं. म्हणजे धंदा ज्या तारखेला सुरू केला त्या तारखेपासून तर इयर एंड पर्यंत 31 मार्च पर्यंत जे काही महिने होतील, जो काही कालावधी होईल त्या कालावधीमध्ये जेवढे ट्रान्झॅक्शन झालेले असतील त्यांचं रेकॉर्ड करून सगळे पुस्तकं तुम्ही बंद करा आणि 31 मार्चला तुमचा जमा खर्च टॅली करा. थोडक्यात अकाउंटिंग इयर हे 12 महिन्याचं असतं. 1 एप्रिलला सुरू होतं, 31 मार्चला संपतं. हे का तर 31 मार्चला सर्व व्यापाऱ्यांनी बुक्स ऑफ अकाउंट बंद केल्यानंतर कुणाला किती टॅक्स भरायचा आहे, पूर्वी सेल टॅक्स होता किंवा वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स होते, परंतु आता सुधारित नियमानुसार GST आणि CST हा आपल्याला भरावा लागतो. एकूण किती टॅक्स भरावा लागेल हे प्रत्येक व्यापाऱ्याला मिळतं. प्रत्येक व्यापारी बिझनेसमन हा नियमानुसार टॅक्स भरतो. टॅक्स भरल्यानंतर त्या टॅक्सपासून आपल्याला किती उत्पन्न मिळेल, आपल्याला म्हणजे टॅक्स कुणाकडे भरतो आपण, गव्हर्नमेंटकडे भरतो. काही टॅक्स स्टेट गव्हर्नमेंटकडे भरतो, काही टॅक्स सेंट्रल गव्हर्नमेंटकडे भरतो. मग या गव्हर्नमेंटला एकूण अंदाजे किती उत्पन्न मिळेल याची किमान माहिती मिळावी, अंदाज यावा याकरिता प्रत्येक संपूर्ण भारतामध्ये 1 एप्रिलला प्रत्येक बिझनेसमनचं वर्ष सुरू होतं आणि 31 मार्चला बिझनेसमनचं वर्ष संपतं. म्हणून एक वाक्यता असावी सगळ्या बिझनेसमनच्या हिशोबामध्ये किंवा लिखाणामध्ये एक वाक्यता असावी. याकरिता सगळ्या भारतामध्ये
1 एप्रिल ते 31 मार्च ही डेट अकाउंटिंग इयरची ठेवलेली आहे. कॅलेंडर इयर असतं, कॅलेंडर इयर सुद्धा 12 महिन्याचं असतं, परंतु ते 1 जानेवारीला सुरू होतं, 31 डिसेंबरला संपतं. आपलं अकाउंटिंग इयर 1 एप्रिलला सुरू होतं, 31 मार्चला संपतं. बस accounting, what is mean by accounting year? It is to start on 1st April and end 31st March each and every year. That year is called accounting year. Definition जर करायची झाली, those year is start 1st April and end 31st March every year. That year is called accounting year. झालं. जे वर्ष 1 एप्रिलला सुरू होतं आणि 31 मार्चला संपतं त्या वर्षाला अकाउंटिंग इयर किंवा फायनान्शियल इयर असं देखील म्हटलं जातं. पुढची कन्सेप्ट आहे ट्रेडिंग कन्सेप्ट. ट्रेडिंग कन्सेप्ट्स. देयर आर so many types of concerns in a business or business organization. What is mean by trading? Mainly two types: trading concerns and another is non-trading concerns. What is mean by trading concerns? Trading concerns, it means those concerns or organization is formed to make the profit from business, to make the profit from business, to earn the profit from a business. That concern is called trading concerns. जो बिझनेस किंवा जे ऑर्गनायझेशन किंवा जो धंदा व्यवसाय नफा मिळवण्याच्या उद्देशाने स्थापन केलेला असेल त्या व्यवसायाला ट्रेडिंग कन्सर्न किंवा त्या व्यवसायाचा ट्रेडिंग कन्सर्न्स मध्ये समावेश होतो. किंवा संस्था असेल, कोणी असेल, पर्सन असेल, फर्म असेल, इन्स्टिट्यूशन असेल, कंपनी असेल, व्यक्तीनं, संस्थेनं, फर्मनं, इन्स्टिट्यूशननं कोणताही व्यवसाय बिझनेस सुरू केला आणि त्यांचा उद्देश हा नफा मिळविणं हा असेल, नफा मिळवण्याच्या उद्देशाने जर धंदा सुरू केलेला असेल तर त्या प्रकारच्या कन्सर्नला, त्या प्रकारच्या ऑर्गनायझेशनला ट्रेडिंग कन्सर्न्स असं म्हटलं जातं किंवा यांना प्रॉफिट मेकिंग कन्सर्न्स असं देखील म्हटलं जातं किंवा यांना कमर्शियल ऑर्गनायझेशन असं देखील म्हटलं जातं. ट्रेडिंग कन्सर्नला काय काय म्हटलं जातं? कमर्शियल ऑर्गनायझेशन, प्रॉफिट मेकिंग कन्सर्न्स किंवा ट्रेडिंग कन्सर्न्स. नफा मिळवण्याच्या उद्देशाने कोणत्याही प्रकार, उदाहरण जर द्यायचे झाले, समजा तुमच्या गावातला कोणीही दुकानदार असेल, तो किराणा दुकानदार असेल, कपड्याचा व्यापारी असेल किंवा इलेक्ट्रॉनिकचा व्यापारी असेल, कोणताही व्यापारी तुम्ही डोळ्यासमोर आणा, त्याने त्याची फर्म, त्याचा धंदा, मग ती पर्सनल फर्म असेल किंवा मोठ्या प्रमाणावर ऑर्गनायझेशन करणारी कन्सर्न्स असेल, पार्टनरशिप फर्म असेल किंवा कंपनी असेल, कोणत्याही प्रकारच्या व्यक्तीनं धंदा हा नफा मिळवण्याच्या उद्देशाने जर चालवला असेल किंवा फॉर्म केलेला असेल तर त्या सर्व प्रकारच्या कन्सर्न्सला किंवा ऑर्गनायझेशनला ट्रेडिंग कन्सर्न्स असं म्हटलं जातं. दुसऱ्या प्रकारची कन्सर्न्स आहे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स. दुसऱ्या प्रकारची कन्सर्न्स आहे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. मी अगोदरच सांगितलेले कन्सर्न्स ह्या दोन प्रकारच्या आहेत, एक ट्रेडिंग कन्सर्न्स आणि दुसरे आहे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. व्हॉट इज मीन बाय नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स? In short, those concerns is do not form to make the profit from business, to earn the profit from a business. That concerns is called not for profit concerns. ज्या संस्था, ज्या फर्म, इन्स्टिट्यूशन किंवा काही कंपन्या सुद्धा असू शकतील, त्या ज्या कंपन्या, इन्स्टिट्यूशन, फर्म्स नफा न मिळवण्याच्या उद्देशाने स्थापन झालेले असतात, अशा प्रकारच्या कन्सर्न्सला नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स असं म्हटलं जातं. सगळ्यात तुमच्या डोळ्यासमोर असलेलं उदाहरण, तुम्ही आज SPD सुराणा ज्युनियर महाविद्यालय कॉलेजला ॲडमिशन घेतलं. हे कॉलेज कुणाचे? श्री निमनाथ जैन ब्रह्मचारी आश्रम.
श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचार्य आश्रम इज द वन टाइप ऑफ इन्स्टिट्यूशन. ही एक संस्था आहे मान्य. आता ही नेमिनाथ संस्था नफा मिळवण्याच्या उद्देशाने स्थापन झालेली आहे का? तुमच्याकडनं पैसे घेतले आणि संस्थेनं प्रॉफिट मिळवलं असं कधी बघितलंय का? नाही. ही एक प्रकारची तुमच्याकडनं 200-500 रुपये किंवा कमीत कमी फीमध्ये तुम्हाला उच्च दर्जाचं शिक्षण देण्याच्या उद्देशाने ही संस्था स्थापन झालेली आहे. म्हणून कोणत्याही प्रकारच्या शैक्षणिक संस्था असतील, कोणत्याही प्रकारची लायब्ररी असेल, कोणत्याही प्रकारचे शासकीय हॉस्पिटल्स असतील, शिर्डीचं हॉस्पिटल सांगता येईल आपल्याला. शिर्डी एक संस्थान आहे, त्या संस्थांनं हॉस्पिटल टाकलेलं आहे. त्या हॉस्पिटलद्वारे गरिबांना मोफत सेवा दिली जाते किंवा ना नफा ना तोटा या तत्वावर सेवा दिली जाते. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स. पैसे घेतच नाही असं मी म्हणणार नाही, कारण आज कोणताही व्यवसाय पैशाशिवाय आपण चालू शकत नाही किंवा तो टिकू शकत नाही. पैसा घेतात, परंतु कितपत ना नफा ना तोटा या तत्वावर आपला धंदा चालेल किंवा धंदा टिकविण्यासाठी जेवढी पैशाची मिनिमम गरज असेल तेवढाच पैसा फक्त घेतात. या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न ज्या असतात, शैक्षणिक संस्था असतील, हॉटेल्स असतील, लायब्ररी असतील, स्पोर्ट मंडळे असतील किंवा CA इन्स्टिट्यूशन असेल, कमर्शियल कॉमर्सच्या ज्या वेगवेगळ्या कमर्शियल इन्स्टिट्यूट्स आहेत, या विद्यार्थ्यांना किंवा समाजाला जास्तीत जास्त सेवा पुरवण्याच्या उद्देशाने स्थापन झालेले असतात. त्यांचा मेन एम जो असतो टू रेंडर द सर्व्हिस टू इट्स कस्टमर. टू ग्राहकांना जास्तीत जास्त सर्व्हिस देणं हा मेन उद्देश या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा असतो. म्हणून ट्रेडिंग कन्सर्न्स आणि नॉट प्रॉफिट कन्सर्न्स ह्या सुद्धा 2 प्रकारच्या संस्था आहेत बिझनेसशी संबंधित. मित्रांनो, आणखीन एक पुढची कन्सेप्ट घेऊन टाकूया. प्रॉफिट बऱ्याच वेळेस शब्द गेलेला आहे. प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस. व्हॉट इज मीन बाय प्रॉफिट? व्हॉट इज मीन बाय प्रॉफिट? तुम्हाला नफा तोटा हा शब्द गेलेला आहे. नफा तोटा आजपर्यंत तुम्ही बऱ्याच वेळेस हा शब्द ऐकलेला आहे, परंतु नफा म्हणजे काय? नफ्याला इंग्लिशमध्ये प्रॉफिट म्हटलं जातं. व्हॉट इज मीन बाय प्रॉफिट? In simple words, profit means when the selling price means विक्रीची किंमत. When the selling price of goods is more than its cost price. When दुसऱ्या भाषेमध्ये सांगतो, when sale price is more than its purchase price or cost price. That is what the difference between two price. Difference between two price, it is what profit. जेव्हा समजा उदाहरणार्थ जर तुम्ही 100 रुपयाला वस्तू विकत घेतली, 100 रुपयाला वस्तू विकत घेतली, ही तुमची कोणती किंमत झाली? खरेदीची किंमत झाली. खरेदी किंमतीला आपण काय म्हणतो? परचेस प्राइस. ही कोणती तुमची झाली? परचेस प्राइस झाली. मान्य आहे तुम्हाला? आता 100 रुपयाला तुम्ही वस्तू स्वतः विकत घेतली, बरोबर आहे? कारखानदाराकडून घेतलेली असेल. एक वस्तूचं उदाहरण घेऊया आपण. 100 रुपयाला घेतली, ती वस्तू तुम्ही कितीला विकाल? मिनिमम कमीत कमी तुम्ही ती वस्तू 120 रुपयाला विकाल. मान्य आहे तुम्हाला? ही 120 रुपये ही किंमत कोणती झाली? सेल प्राइस. कोणती किंमत झाली? सेल प्राइस. जी 100 रुपये कोणती आहे? परचेस प्राइस. कोणती प्राइस आहे? परचेस प्राइस. मी व्याख्या काय सांगितली? वेन परचेस प्राइस इज मोर दॅन सेल प्राइस असं सांगितलं नाही. वेन सेल प्राइस इज मोर दॅन परचेस प्राइस. डिफरन्स बिटवीन टू प्राइस हा 120 रुपये सेल प्राइस आहे, तुमची परचेस प्राइस आहे 100 रुपये. 120 रुपयापेक्षा 100 रुपये कमी आहे. डिफरन्स बिटवीन टू प्राइस किती रुपये डिफरन्स आला? 20 रुपये. That 20 is your profit. 20 rupees is your profit. थोडक्यात जेव्हा विक्रीची किंमत खरेदी किमतीपेक्षा ही जास्त असते, त्यावेळेस दोघांचा जो फरक असतो त्या फरकाला प्रॉफिट असं म्हटलं जातं. याच्या उलट लॉस.
जर if your purchase price is more than your sale price, vice versa, if your, what is mean by loss, if your purchase price is more than sale price, that time difference between two price is called loss. समजा घडतं ना असं काही वेळेस, समजा तुम्ही 1000 रुपयाचा माल खरेदी केला, 1000 रुपयाचा भाजीपाला खरेदी केला, परंतु त्या दिवशी त्याच प्रकारचा तुम्ही जो माल खरेदी केलेला आहे तो माल बाजारामध्ये इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये आला, तुमचा माल विकेना असा झाला. उदाहरणार्थ मेथीची जुडी, शेतकरी वर्गातले विद्यार्थी आहात तुम्ही, समजा बाजारामध्ये खूप मेथी आली, भरपूर प्रचंड प्रमाणामध्ये मेथी आली, तर बिचारे शेतकरी 5 रुपयाला 2-2 जुड्या घ्या असं म्हणतात. तुम्ही प्रत्यक्ष आपल्या चांदवडच्या बाजारामध्ये अनुभव घेतलेला असेल, म्हणून मेथीच्या जुड्या तुम्ही पाहिल्या असं तुम्ही धरूया आपण, आणि 1000 रुपये 100 रुपयाच्या 100 जुड्या घेतल्या तुम्ही 1000 रुपयाला, बरोबर आहे. बाजारामध्ये समजा खूप मेथी आली, तुमचा माल विकत असा झाला की भाजी विकून तुम्हाला मिळाले फक्त 700 रुपये. भाजी विकून तुम्हाला किती मिळाले? 700 रुपये. आता सांगा परचेस प्राइस किती रुपये त्या मालाची? 1000 रुपये. सेल प्राइस किती आहे? 700 रुपये. म्हणजे हा जो 300 रुपयेचा फरक पडला हा झाला तुमचा लॉस. म्हणजे जर परचेस प्राइस ही सेल प्राइस पेक्षा जास्त असेल तर दोघांतला जो फरक येतो त्या फरकाला आपण लॉस किंवा तोटा असं म्हणत असतो. ठीक आहे मित्रांनो, आज आपण इथंच थांबूया. राहिलेलं जे आहे ते आपण पुढच्या लेक्चरला बघू. जर यात काही शंका असतील एखाद्या कन्सेप्ट्समध्ये किंवा व्याख्येमध्ये तर जरूर तुम्ही फोन करा आणि शंका निरसन करा.